मित्रांनो, एक मर्डर मिस्ट्री आहे का? मी साताऱ्याचा डॉक्टर पाटील. शेजारी बसली आहे ही सिस्टर रेश्मा. तर एका मर्डर मिस्ट्री. या जयराज या. दर आठवड्याप्रमाणे पुन्हा आले का अशक्तपणासाठी? या या, बसा बसा असे बोलून मी त्यांना चेक केले. रेश्मा, पेन दे ग. गोळ्या लिहून दिल्यात, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या आहेत. हां, खा आणि झोपा. जयराज निघून गेले. पण पुढच्या दिवशी बातमी आली की जयराज ह्यांचा मृत्यू झाला आहे. मी दवाखान्यात एरझारे घालत होतो की काय झालं असेल. इतक्यात मी CID इन्स्पेक्टर पवार करतो गुन्हेगारावर वार. असं म्हणत CID इन्स्पेक्टर पवार आत आले आणि माझ्याकडं आणि रेश्माकडं बघू लागले. मग माझ्या प्रिस्क्रिप्शनचं कागद मला दाखवत ते मला म्हणाले की तुमच्या गोळ्यांनी जयराजचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना म्हणालो, अहो इन्स्पेक्टर साहेब, हे अक्षर माझं नाही आहे. हो, पण खाली साईन तर तुमचीच आहे ना. हो, साई तर माझीच आहे. मग हे कसं झालं? हे शोधून काढणं तुमचं काम आहे, तुमचं काम आहे, माझं काम नाही. ठीक आहे डॉक्टर साहेब, परत भेटू. रेश्माला तू? ठीक आहे, परत भेटू. मी घाबरून ते अक्षर कोणी बदललं असेल या विचारात पडलो होतो. इतक्यात मी CID इन्स्पेक्टर पवार करतो गुन्हेगारावर वार. असं म्हणत पवारसाहेब परत आत आले. काय इन्स्पेक्टर साहेब, सापडला का गुन्हेगार? सापडला गुन्हेगार सापडला. कोण आहे? गुन्हेगार माझ्या डोळ्यासमोर आहे. गुन्हेगार माझ्या डोळ्यासमोर आहे. ही भोळी दिसणारी रेश्माच गुन्हेगार आहे. काय? कसं काय? सगळं सांगतो, नीट ऐका. रेश्माने जयराजला 10% व्याजाने 1,00,000 रुपये दिले होते. पण गरिबीमुळे जयराजने व्याज आणि मुद्दल दोन्ही द्यायला बंद केले होते. त्यामुळे रेश्मा खूप चिडली होती आणि तिच्या आणि जयराजमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. माझे पैसे द्या. अगं सध्या नाही येत. माझे पैसे द्या. अगं सध्या नाही येत. माझे पैसे द्या. जा, नाही देत, काय करायचं ते कर, जा. मग या कपटी रेश्माने एक प्लॅन आखला. जयराज तुमच्या दवाखान्यात नेहमी येतो आणि त्याला क्युनोलिनची ॲलर्जी आहे हे तिला माहीत होते. म्हणून हिने गपचूप तुमच्या प्रिस्क्रिप्शन पॅडवर हेच औषध लिहून ठेवले. आणि जेव्हा तुम्ही जयराजला बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या लिहून दिल्या तेव्हा तिने गपचूप तो कागद बदलला. हो, पण सही तर डॉक्टरांचीच आहे की. गवास रेश्मा, डॉक्टर साहेब, तुम्हाला अक्षर दाबून लिहायची सवय आहे. त्यामुळे वरच्या अक्षराची खूण खालच्या पानावर उमटते. तर खाली उमटलेल्या सहीवर हिने सहजपणे तुमची सही केली. इन्स्पेक्टर साहेब, अटक करा हिला.